Hello everyone, a warm welcome and a very good morning to all of you. मी मानसी तुमचं आजच्या सेशन मध्ये स्वागत करते. आज आपण आपल्या नवीन जो चॅप्टर आहे जॉन ऑफ आर्क हे वाचण्याची सुरुवात करू. फर्स्ट ऑफ ऑल वी विल डू द वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस अँड देन वी विल रीड द चॅप्टर. तर सर्वात आधी आपण आपल्या वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस पासून स्टार्टिंग करूया. स्टोरी जॉन ऑफ आर्क विच इज अ प्ले. ही एक प्ले आहे. सो एज आय हॅव सेड वी विल स्टार्ट विथ द वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस. वॉर्मिंग अप मध्ये बघा चिटचॅट जसं की नेहमी असतं. गप्पा गोष्टींपासून सुरुवात करूया. डिस्कस इन ग्रुप्स वेदर यू वुड लाईक टू जॉईन आर्म्ड फोर्सेस. म्हणजे तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणी बरोबर डिस्कस करा की काय तुम्ही आर्म्ड फोर्सेस जे असतात म्हणजे नेव्ही आहे किंवा आणि जितकेही आपले फोर्सेस आहेत कशातही तुम्ही काय जाणं तुम्हाला आवडेल, तुम्ही जाणं चाहता. येस नो म्हणजे येस किंवा नो. येस होईल आन्सर किंवा नो होईल आन्सर. से वाय. जर हो तर का आणि जर नाही तर कशाला. वाय नॉट आणि नाही तर कशाला तेच से वाय नॉट. इच वन शुड गिव्ह 2 to 3 reasons फॉर देअर रिस्पॉन्स. तुमचं जेही उत्तर असेल हो किंवा नाही तर त्याचे 2 किंवा 3 तुम्ही कारण सांगाल की भाई मला आय एम व्हेरी पॅट्रिऑटिक अबाउट माय कंट्री सो आय वॉन्ट टू गो इन द आर्म्ड फोर्सेस. तर अशा प्रकारचे तुम्ही काही आपले जे आहे गोष्टी सांगू शकता की तुम्ही तिथे का जाणं चाहता. आय वॉन्ट टू सर्व माय कंट्री सो आय वॉन्ट टू गो अँड जॉईन द आर्म्ड फोर्सेस and I like the army persons so I want to join the armed forces. अशा प्रकारचे तुम्ही आपल्या मनाचे काही पण उत्तरं देऊ शकताय. Also discuss what areas of work are open for women in armed forces in India. ह्याच्याच बरोबर तुम्ही हेही सुद्धा डिस्कस करा की भारतामध्ये आर्म्ड फोर्सेस मध्ये बायकांकरता कोणते कोणते एरिया आहे जे की ओपन आहे जिथे की बायका जाऊ शकता. जर तुम्हाला माहिती आहे तर चांगली गोष्ट आहे, नाही माहिती आहे तर ह्याचं तुम्ही जाणकारी इंटरनेटवर पण घेऊ शकता की कोणते कोणते असे एरिया आहे. होऊ शकतं की उद्याला तुम्ही पण आज हा चॅप्टर वाचून आणि या सगळ्या जाणकार्या काढून तुम्ही पण उद्याला जाणं चाहाल की मी पण आर्म्ड फोर्सेस जॉईन करेन असं कोणती मुलगी पण म्हणू शकते. आणि का नाही करेल, बिलकुल केलंच पाहिजे. मुली आजकाल जे आहे कशामध्येही मागे नाही आहे. नेक्स्ट बघा डिस्कस इन ग्रुप्स पेअर्स. पेअर मध्ये किंवा ग्रुपमध्ये डिस्कस करायचं आहे. अँड मेक अ लिस्ट ऑफ द वेपन्स युज्ड इन द ओल्ड टाइम्स अँड इन द प्रेझेंट टाइम्स. काय करायचे ते लिस्ट बनवायची वेपन्सची. वेपन्स म्हणजे जे हथियार वगैरे असतात जे की लढाईमध्ये युज होतात. तर पूर्वीच्या काळी कोणते युज होत होते युज्ड इन द पास्ट आणि आता कोणते युज होतात. आता तर एकदम जे आहे ऍडव्हान्स क्वालिटीचे असतात. तर आता कोणते युज होतात आणि पूर्वीच्या काळी कोणते युज होत होते. तर जर आपण गोष्ट करू वेपन्स युज्ड इन द पास्ट तर पहिले कशा प्रकारचे वेपन्स युज होते ते बघूया. सर्वात आधी आपण पहिले युज होत होते स्वॉर्ड म्हणजे काय तलवार, एक्स, स्पियर, शील्ड, डॅगर अँड नाईव्स. तर अशा प्रकारचे जे आहे पहिले यूज होत होते हथियार म्हणजे की ते भाले वगैरे आणि अशा प्रकारचे सगळे यूज होत होते. आता कोणते यूज होतात जर आता आपण बघू वेपन्स यूज नाव डेज. आता तर खूप ऍडव्हान्स झाला आहे, खूप प्रकारचे झाले आहेत. बघा रायफल्स यूज होतात. रायफल्स, मशीन गन्स, टँक्स, ग्रेनेड, एअरक्राफ्ट, सबमरीन्स, केमिकल अँड बायोलॉजिकल वेपन्स. केमिकल वेपन्स यूज होतात, बायोलॉजिकल वेपन्स यूज होतात. तुम्ही ह्याच्या बारेमध्ये जाणकारी घेणं चाहता तर तुम्ही जरूर नेटचा यूज करा आणि जाणकारी पण प्राप्त करू शकता की हे कशा कशा प्रकारचे वेपन्स असतात. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की आधीच्या आणि आत्ताच्या वेपन्स मध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे. आधी जी लढाई होत होती मैदानमध्ये तर त्याच्यात काय लोक स्वतः जाऊन लढत होते म्हणजे तलवारांनी, भाल्यांनी आणि कशा कशा वस्तूंनी. पण आता जे काय आहे आता इतकं ऍडव्हान्स होऊन गेलंय की आर्मी तर आहे, आपली आर्मी त्यांचे तर होतातच, आपल्या आयरींचे येतातही गोष्टी की इतके लोक शहीद झाले काय झालं. पण त्याच्याशिवाय सुद्धा किती अशा गोष्टी आहेत जे की दुरून म्हणजे की जसे की आता आलं बायोलॉजिकल केमिकल वेपन्स. त्याच्यानी कुठून दुरून नाही आपण कोणतं पूर्ण शहर सुद्धा तबाह करू शकतो. अशा प्रकारचे वेपन सुद्धा आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इमॅजिन दॅट यू आर द कॅप्टन ऑफ युअर स्कूल कबड्डी फुटबॉल टीम. असं सोचा की तुम्ही आपल्या शाळेच्या कॅप्टन आहात कबड्डी किंवा फुटबॉल टीमच्या. युअर फायनल मॅच इज अगेन्स्ट अ व्हेरी स्ट्रॉंग टीम. आणि तुमचा जो फायनल मॅच आहे ते कोणत्या खूप स्ट्रॉंग टीम बरोबर आहे. युअर टीम मेंबर्स आर शुअर दॅट दे शॅल लूज. आणि तुमचे जे टीम मेंबर्स आहेत ते आधीच हार मानून चुकले आहेत. त्यांना अगदी नक्की माहितीये की ते हारणारच आहेत. Prepare a short pep talk of about 60 to 80 words that you would give
ॲज अ कॅप्टन. तर तुम्हाला एक छोटीशी 60 ते 80 वर्ड्सची जे आहे एक टॉक जे आहे जे तुम्ही द्याल, म्हणजे एक स्पीच सारखं जे तुम्ही द्याल आपल्या सगळ्या टीममेट्सला, अशा प्रकारची एक टॉक प्रिपेअर करायची ॲज अ कॅप्टन टू एनकरेज युअर टीम, ज्याच्याने की तुमच्या टीम मध्ये उत्साह भरे अँड मेक देम चेंज देअर डिफिटेड ॲटिट्यूड. आणि त्यांचा जो ॲटिट्यूड आहे की ते हारून चुकलेला जो ॲटिट्यूड आहे त्याला बदलायचा आहे. राईट इट डाऊन इन युअर नोटबुक आणि मग त्याच्यात त्याला आपल्या कॉपीमध्ये लिहायचं आहे. तर तुम्हाला लक्षात असेल तुम्ही सर्वांनी आय एम 100% शुअर चक दे फिल्म पाहिली असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल कसं शाहरुख खाननी एंडच्या टाइमला एक स्पीच दिली होती आपल्या सगळ्या टीममेट्सला. तो कोच होता आणि त्यांनी कशी दिली होती की आखिर के 70 मिनिट अशा टाईपची. तर अशाच प्रकारचे एका इंग्लिशमध्ये आपल्याला 60 to 80 वर्ड्स मध्ये फॉर एनकरेजमेंट ऑफ युअर टीममेट्स, तर त्यांच्याकरता तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा, when different prepositions are added to the same action verb, meaning of the phrase thus formed changes. आता prepositions तुम्हाला माहिती आहे, जसं पहा इथे शब्द दिले आउट, ऍट, फॉर, अप, ऑल दीज आर prepositions. म्हणजे जे कोणत्या स्थानचं किंवा जागेचं सांगतं की हे कुठे आहे, काय आहे. आता जर हे असे prepositionsला कोणत्या ऍक्शन वर्ब बरोबर लावून दिलं, जसं इथे आहे कॉल आउट, कॉल ऍट, कॉल फॉर, कॉल अप, तर काय होतं ह्याचं मिनिंग पूर्णतः बदलून जातं. त्याचं म्हणजे इंडिव्हिज्युअल मिनिंग नाही राहून जात. कॉल आउटचं मिनिंग पहा काय आहे, अनाउन्स, म्हणजे आपण जे अनाउन्समेंट करतो, ठीक आहे ना. कॉल ऍट म्हणजे व्हिजिट, कुणाकडे जायचं वगैरे, व्हिजिट जे केलं जातं. कॉल फॉर समन म्हणजे कुणाला पेश करणं कुणाच्या समोर, ठीक आहे ना. कॉल अप म्हणजे मेक अ टेलिफोन कॉल. तर अशा प्रकारे हे तुम्ही पाहिलं की कॉल हा शब्द लागल्याने काय झालं, पूर्णचं पूर्ण मिनिंग बदलून गेलं आणि त्याचं प्रेपोजिशन बरोबर लागलेत म्हणून. ट्राय टू गेस द मिनिंग्स ऑफ द अंडरलाईन फ्रेजेस अँड राईट देम डाऊन. आता पहा इथेही काही अशाच प्रकारचे दिलेले आहेत शब्द. टू लुक इन टू लुक फॉर, ठीक आहे. तर इथे काय आहे, टू हे काय आहे, हे प्रेपोजिशन आहे. फॉर, इनटू हे प्रेपोजिशन आहे. मग आउट, इनटू, आउट, ऑन हे सगळे प्रेपोजिशन आहे. ह्याच्या बरोबर शब्द लागले आहे. टू लुक, इथे ब्रोक लागून गेलं, इथे कॅरी लागून गेलं. तर ह्याचं मिनिंग काय होईल हे सांगायचंय. तर दिस एक्सरसाइज वी विल डू इन आवर नेक्स्ट पार्ट. आता आपण आपला जो प्ले आहे जॉन ऑफ आर्क हेलाही वाचण्याची सुरुवात करू. जॉर्ज बर्नार्ड शॉ जे होते ते 1856 to 1950 एवढी त्यांचं लाईफ सायकल होती, लाईफ त्यांची होती. वॉज एन आयरिश प्ले राईट अँड क्रिटिक. तर हे एक आयरिशचे प्ले राईट म्हणजे जे प्लेज लिहितात त्याला प्ले राईट म्हणतात आणि क्रिटिक होते. ही रोट मोर दॅन 60 प्लेज ड्युरिंग हिज लाईफ टाइम. आपल्या पूर्ण जीवनकालमध्ये यांनी 60च्या वरती प्लेज लिहिले, इन्क्लुडिंग मेजर वर्क सच एज मॅन अँड सुपरमॅन. त्याच्यात जे मेजर वर्क्स जे मोठे काम आहे ते मॅन अँड सुपरमॅन, ही फार फेमस कहाणी मॅन अँड सुपरमॅन, पिग्मॅलियन अँड सेंट जॉन. तर हे ह्यांचे बहुत फेमस वर्क्स आहेत. ही वॉज द लीडिंग ड्रॅमॅटिस्ट ऑफ हिज टाइम. आपल्या वेळेचे हे जे आहे लीडिंग म्हणजे खूप मोठे ड्रॅमॅटिस्ट होते. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन लिटरेचर इन 1925. तर 1925 मध्ये यांना नोबेल प्राइज पण मिळालं होतं साहित्य करता. आता आपण हा प्ले पाहू. The war fought between England and France from 1337 to 1453 has come to be known as the 100 Years War. जी वॉर इंग्लंड आणि फ्रान्सच्या मध्ये झाली होती. वॉर म्हणजे युद्ध जो झाला होता 1337 पासून 1453 पर्यंत, एवढा लंबा काळात चालला होता, म्हणून त्याला 100 इयर्स वॉर पण म्हटलं जातं. म्हणजे 100 वर्षाचा युद्ध असं म्हटलं जातं. कारण की पहा तुम्ही टाइम, तर हा 100 वर्षाच्या वरतीच आहे. जॉन वॉज अ पीझेंट गर्ल बॉर्न इन ईस्टर्न फ्रान्स. तर जॉन जी होती ती पीझेंट म्हणजे की एक शेतकऱ्याची मुलगी होती आणि ईस्टर्न फ्रान्समध्ये तिचा जन्म झाला होता. हु लेड द फ्रेंच आर्मी टू सेव्हरल विक्टरीज ड्युरिंग दिस वॉर. जिने काय केलं होतं, फ्रेंच आर्मीला विक्टरीज दिलावल्या होत्या, तिला जीत दिलावली होती या वॉरच्या, या युद्धच्या टाइमला. This play begins at the time when all of northern France and some parts of the southwest were under foreign control. तर हा प्ले स्टार्ट होतो कुठे, जेव्हा जो आहे ऑल ऑफ नॉर्दर्न फ्रान्स, पूर्ण जो नॉर्दर्न फ्रान्स आहे तो, आणि साऊथ वेस्टचा थोडासा पार्ट, सम पार्ट्स वर अंडर फॉरेन कंट्रोल. तर हे फॉरेन कंट्रोलच्या मध्ये होते. द इंग्लिश कंट्रोल्ड सम पार्ट्स. काही काही जे पार्ट्स होते त्या जागेचे ते इंग्लिश लोकांनी कंट्रोल केले होते, त्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते. अँड द बर्गंडियन्स कंट्रोल द अदर्स. आणि जे बर्गंडियन्स
जे की ऍक्च्युली फ्रान्सचाच एक हिस्सा आहे, त्यांनी बाकीचा हिस्सा आपला ताब्यात केला होता. द सिटी ऑफ न्यू ऑर्लियन्स, वन ऑफ द फ्यू रिमेनिंग फ्रेंच सिटीज, वॉज हेल्ड बाय द इंग्लिश. आता जी सिटी ऑफ न्यू ऑर्लियन्स होती, जी की काही थोड्या बहुत शहरांमध्ये होती, जे फ्रेंच सिटीज होत्या, ज्या थोड्या बहुत फ्रेंच सिटीज ज्या उरल्या होत्या, त्याच्यामधनं एक न्यू ऑर्लियन्स होती, वॉज हेल्ड बाय द इंग्लिश. तर ही जी सिटी होती, हिला इंग्लिश लोकांनी ताब्यात घेतलं होतं. द इयर इज 1429. 1429 इयर आहे. कॅप्टन रॉबर्ट डी बॉड्रीकोट, अ मिलिटरी ऑफिसर, इज सीटेड ऍट द टेबल. तर कॅप्टन जे आहेत हे रॉबर्ट डी बॉड्रीकोट हे एक मिलिटरीचे ऑफिसर आहेत, मोठे अधिकारी आहेत, आणि हे आपल्या टेबलवरती बसलेले आहेत. हे स्टीवर्ड स्टँड्स फेसिंग, आणि त्यांचा जो स्टीवर्ड आहे, त्यांचा जो सेवक आहे, तो त्यांच्याकडे बघत उभा आहे. नेक्स्ट पार्ट आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. सो एज फॉर नाउ वी विल स्टार्ट विथ अवर वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस. जो छोटा पेप टॉक आपल्याला बनवायचा होता, प्रिपेअर करायचा होता. ऍज अ कॅप्टन यू हॅव टू गिव्ह अ स्पीच. एक पेप टॉक द्यायचा आहे आपल्या टीममेट्सला, त्यांना त्यांच्यामध्ये उत्साहवर्धन कराय करता, ज्यांनी हे सोचलंय की ते हारतीलच आहेत. तर बघा, माय डिअर टीममेट्स, आय हॅव हर्ड अबाउट अ गुड कोटेशन. मी एक चांगला कोटेशन ऐकला आहे. विनिंग और लुझिंग अ गेम इज नॉट इम्पॉर्टंट. एक गेमला, एका खेळाला हारणं किंवा जिंकणं हे इतकं महत्वपूर्ण नसतं. बट प्लेइंग विथ स्पिरिट इज इम्पॉर्टंट. पण पूर्ण आपल्या स्पिरिटनी, पूर्ण आपल्या जी-जाननी खेळणं ते जास्त महत्वाचं असतं. सक्सेस इज नॉट ऑलवेज अबाउट विनिंग, बट बीइंग हॅपी विथ द पार्टिसिपेशन अँड प्लेइंग टू फुलेस्ट एबिलिटी. काय म्हटलं जाते की सफलता जी आहे ती नेहमी जितायमध्येच नाही आहे. इज नॉट ऑलवेज अबाउट विनिंग. ती ह्याच्यातच नाही की नेहमी आपण जितू किंवा जिंकाय करताच आहे, तेही सफलता नाही आहे. बट बीइंग हॅपी, पण त्याच्याशिवाय आपण प्रसन्न राहू, आणि विथ द पार्टिसिपेशन, आपण जे पार्टिसिपेट करतो, आपण जे हिस्सा घेतोय, त्याच्यामध्ये भाग घेतोय, त्याच्यामध्ये पण एक आपला सफलता असते. अँड प्लेइंग टू फुलेस्ट एबिलिटी, आणि चाहे जेही असो, आपण आपलं पूर्ण 100% देऊन खेळायचं, ह्याच्यामध्ये सुद्धा सक्सेस आहे. वी नो दॅट स्ट्रेंथ ऑफ आवर टीम इज ईच इंडिव्हिज्युअल मेंबर. आपल्याला माहिती आहे की आपल्या टीमची जी स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, ती प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये, म्हणजे प्रत्येक एकेका मेंबर मध्ये आहे, टीममेट मध्ये. अँड द स्ट्रेंथ ऑफ ईच मेंबर इज द टीम. आणि अशाच प्रकारे प्रत्येक मेंबरची जी टीम आहे, ती जी स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे, ती पूर्ण टीम आहे. वाइसे वर्सा आहे. म्हणजे द प्लेयर हु फाइट्स अँड वर्क्स द हार्डेस्ट विल ऑलवेज कम आउट ऑन द टॉप. म्हणजे जो खिलाडी फाइट्स म्हणजे लढेले आणि वर्क्स द हार्डेस्ट, आणि जो सगळ्यात जास्त मेहनत करेल, विल ऑलवेज कम आउट ऑन द टॉप, तो नेहमी जो आहे तो टॉप वरती जाईल. इफ यू फाइंड आउट द स्ट्रेंथ इन यू, जर तुम्ही तुमच्यामधली जी शक्ती आहे, जी ताकद आहे, तिला ओळखाले, अँड पुश फॉरवर्ड टू वर्क हार्ड फॉर युअर सेल्फ अँड फॉर द टीम, आणि आपली शक्ती ओळखून आपली जी लिमिट्स आहे त्याला आणि वाढवाले, आणि आपल्याला पुढे वाढवाले, स्वतः करता आणि आपल्या टीम करता, दोघांकरता. आय एम शुअर यू कॅन डू अ लॉट. तर मला खात्री आहे की तुम्ही खूप काही करू शकता. लीव युअर नेगेटिव्हिटी अँड गेट इन द हॅबिट ऑफ डुईंग थिंग्स इन द राईट वे इन गेम. तर आपली जी नेगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, त्याला सोडून द्या, आणि आपल्यामध्ये एक हॅबिट आणा, आपल्यामध्ये जे आहे सवय आणा, की डुईंग थिंग्स इन द राईट वे इन गेम, की गेम मध्ये, खेळामध्ये जेही करा तुम्ही ते एकदम सही प्रकारे करा. इट्स युअर गोल अँड यू आर द ओनली वन. तर हा तुमचा गोल आहे, तुमचा ध्येय आहे, आणि तुम्हीच एक एकटे आहात हु कॅन अचीव इट, जे हे अचीव करू शकता, जे प्राप्त करू शकता. चॅम्पियन्स आर दोज हु वर्क टू द पॉइंट ऑफ एक्झॉस्शन. चॅम्पियन तेच असतात, सर्वोत्तम तेच असतात, जे की तेव्हापर्यंत काम करतात जिथपर्यंत ते एक्झॉस्ट न होऊन जाय, म्हणजे पूर्णतया ते आपली सगळी एनर्जी न देऊन दे. यूज युअर कॅलिबर अँड बी अ चॅम्पियन अँड सक्सेस विल बी योर्स. तर आपलं जितकंही कॅलिबर आहे, आपली क्षमता सगळी यूज करा, त्याचा प्रयोग करा, एक चॅम्पियन बना, आणि जी सफलता आहे ती तुमचीच होईल. ऑल द बेस्ट. तर अशा प्रकारे पाहिलं आपण की ही स्पीच जी आहे आपण ऍज अ कॅप्टन दिलेली आहे आपल्या टीममेट्सला, त्यांच्यामध्ये मॉरल बूस्ट करायला. नेक्स्ट होतं आपलं ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेजेस. काही फ्रेजेस होते आणि त्याचं मिनिंग पहा. ही प्रॉमिस्ड मी टू लुक इन टू द मॅटर. तर ह्याच्यामध्ये टू लुक इन टू, ह्याचा अर्थ काय झाला, टू इन्स्पेक्ट केअरफुली किंवा टू इन्व्हेस्टिगेट. मिनिंग काय झाला ह्याचं, की त्यांनी मला प्रॉमिस केला, त्यांनी मला वादा केला की तो या मॅटरमध्ये, तो या वस्तूमध्ये नीट प्रकारे पाहिले, इन्व्हेस्टिगेट करेल. ही वॉन्टेड टू लुक फॉर हिज लॉस्ट बुक. टू लुक फॉर म्हणजे काय, शोधणं. तर तो आपली हरवलेली पुस्तक शोधणं चाहत होता. टू लुक फॉर, टू सर्च फॉर. ठीक आहे ना, काही वस्तू शोधणं. अन एपिडेमिक ऑफ कॉलेरा ब्रोक आउट इन द विलेज. ब्रोक आउट म्हणजे काय झालं, काही वस्तू पसरणं.
तर म्हणजे जी एपिडेमिक होती कॉलरा, जी बिमारी असते ती पूर्ण गावात पसरली, फैलली, वाइडली स्प्रेड. ठीक आहे. नेक्स्ट आहे द थीव्स ब्रोक इनटू द अपार्टमेंट. ब्रोक इनटू म्हणजे काय, की जबरदस्ती कुठे घुसून येणं, जसे चोर करतात. जे चोर होते ते अपार्टमेंटमध्ये घुसून आले. एंटर्ड बाय फोर्स, ब्रोक इनटू. शी हॅज टू कॅरी आउट हर ड्युटी रेग्युलरली. कॅरी आउट म्हणजे काय झालं, डिस्चार्ज, परफॉर्म, काही वस्तू करणं नीट प्रकारे. तर तिला आपली जी ड्युटी आहे ती रोज करावी लागते, नीटशी करते ती. यू मस्ट कॅरी ऑन ट्राईंग फॉर सक्सेस. कॅरी ऑन मीन्स कंटिन्यू, काही वस्तू कंटिन्यू करत राहणं. तर तुला आपली सक्सेस करता तुला कंटिन्युअली ट्राय केलं पाहिजे, प्रयत्न करत राहायला पाहिजे. नेक्स्ट आहे इंग्लिश वर्कशॉप. ह्याचा क्वेश्चन नंबर 1 घेतलाय आपण इथे आज. मेन प्लॉट ऑफ द प्ले. प्लेचा मेन प्लॉट काय आहे, म्हणजे कहाणी ही कसल्याबद्दल. द वॉर बिटवीन इंग्लंड अँड फ्रान्स, हे आता आपण वाचत होतो. रॉबर्ट द कॅप्टन हेजिटेट्स टू मीट जॉन. रॉबर्ट जो आहे, जो कॅप्टन आहे, तो जॉनशी भेटणं नाही चाहत. पॉलिंजी स्पोर्ट्स हर टेलिंग रॉबर्ट दॅट शी इज अ बिट ऑफ मिरॅकल. पॉलिंजी जे आहे तो तिचा जे आहे सपोर्ट करतो आणि रॉबर्टला सांगतो की तिच्यामध्ये काही मिरॅकल आहे, जादू आहे या मुलीमध्ये. जॉन इज कॉल्ड बिफोर रॉबर्ट अँड ट्रायज टू फ्रायटन हर अबाउट द माइट ऑफ द इंग्लिश आर्मी. जॉन जे आहे तिला रॉबर्ट बोलवतो आणि तिला भिवायची कोशिश करतो, भीती दिलवायची कोशिश करतो, इंग्लिश आर्मी किती भयानक आहे हे सांगून. जॉन टेल्स हिम द कॉजेस ऑफ फ्रेंच डिफीट्स. जॉन तिला रॉबर्टला सांगते की आपण काय कारणाने आपण फ्रेंच लोकांशी हारतोय. अँड एक्सप्रेसेस हर डिटर्मिनेशन अँड करेज टू लीड द फ्रेंच आर्मी इवन विथ द हेल्प ऑफ अ फ्यू सोल्जर्स अँड फेथफुल फ्रेंड्स. आणि ती जे आहे सांगते की मी थोड्याशा लोकांबरोबर, थोडी छोटीशी आर्मी आणि थोडेसे वेपन्स बरोबरही मी त्या आणि माझ्या मित्रांबरोबर मी हे लढू शकते. कॅप्टन अग्रीज टू सेंड जॉन टू चिनोन टू मीट डॉफिन. कॅप्टन अग्री करतो आणि तिला डॉफिनशी भेटायला जाऊ देतो. द प्रिन्स ऑफ फ्रान्स टू गेट परमिशन अँड ऑल शी नीडेड टू लीड द फ्रेंच आर्मी. की ती त्याच्याशी भेटे आणि तिला जे काही हवंय फ्रेंच आर्मीशी लढाई करता ते ती पाहू शकते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की हा प्लॉट होता, मेन प्लॉट या प्लेचा, जो की आपण पुढे येणाऱ्या सेशन्स मध्ये वाचणार आहे. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.